आत्ता जो तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून टाका. हा जो टेटस आहे आपण अलाइट मोशन मधून क्रिएट केला. सिंपली हा टेटस क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करायचे आहे. अलाइट मोशन ओपन केल्याच्या नंतर बिटमार्क प्रीसेट आणि स्केपिक प्रीसेट दोन्ही प्रीसेट इनपुट करून घ्यायचे. इनपुट केल्याच्या नंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचा आहे. केल्याच्या नंतर काही तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळून जाणार. स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला यायच्या नंतर तुम्हाला दुसऱ्या बीटवरती आल्याच्या नंतर खाली तुम्हाला फोटोची लेअर दिसून जाणार. फोटोच्या लेअरवरती क्लिक करून कलर फील्डवरती जाऊन नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. तर आता जो तुम्हाला इथं फोटो ॲड करायचा आहे त्या फोटोवरती क्लिक करून प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. केल्याच्यानंतर तुमचा फोटो इथे ॲड होऊन जाणार. दुसऱ्या बीटवरती यायचं आहे. खाली तुम्हाला फोटोची लेअर दिसणार. फोटोच्या लेअरवरती क्लिक करून कलर फील्डवरती जाऊन नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. फोटोवरती क्लिक करून प्लस आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर काय अशा प्रकारे तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचे आहे. फोटो ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला परत इथं फोटो ॲड करायचे आहे. 7.13 सेकंदावरती आल्याच्या नंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे. फोटोवरती क्लिक करून थ्री डॉटवरती येऊन फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. दुसऱ्या बीटवरती आल्याच्या नंतर एक्स्ट्रा पार्टीतून कट करून घ्यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती यायचं आहे. फोटोवरती क्लिक करायचं आहे. थ्री डॉटवरती येऊन फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. दुसऱ्या बीटवरती आल्याच्या नंतर एक्स्ट्रा पार्टीतून कट करून घ्यायचं आहे. तर असे सर्व फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहे. चला तर मी असे सर्व फोटो ॲड करून घेतो. तर बघू शकता फोटो ॲड केल्याच्या नंतर काय तुम्हाला अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचे आहे. फोटो ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला यायचं आहे 7.12 सेकंदावरती आल्याच्या नंतर आता इथे तुम्हाला जे मी PNG दिली आहे ते PNG ते ॲड करायचे आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे. ज्या फोल्डरमध्ये तुमची PNG आहे त्या PNGवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. तर काही अशा प्रकारचे PNG आहे. PNGच्या लेअरवरती क्लिक करून सगळ्यात लास्टला यायचं आहे. 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे. केल्याच्या नंतर इथून बॅक यायचं आहे. स्केपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर पहिल्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट तिथून कॉपी करायचा आहे. बॅक यायचं आहे. बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचा आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला हा जो काही इफेक्ट आहे 7.25 सेकंदावरती आल्याच्यानंतर पहिल्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. केल्याच्यानंतर परत तुम्हाला एक फोटो सोडून 9.21 सेकंदावरती हा फोटो पेस्ट करायचा आहे इफेक्ट. केल्याच्यानंतर परत तुम्हाला एक फोटो सोडून 11.5 सेकंदावरती आल्याच्यानंतर ह्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. केल्याच्यानंतर एक फोटो सोडून परत तुम्हाला 13.4 सेकंदावरती आल्याच्यानंतर ह्यावेळेला फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. इथून बॅक यायचं आहे. स्केपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर 2 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट तिथून कॉपी करायचा आहे. बॅक यायचं आहे. बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला 8.16 सेकंदावरती आल्याच्यानंतर ह्यावेळेला फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. केल्याच्यानंतर एक फोटो सोडून तुम्हाला 10.11 सेकंदावरती आल्याच्यानंतर ह्यावेळेला फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. केल्याच्यानंतर एक फोटो सोडून तुम्हाला 12.0 सेकंदावरती हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. केल्याच्यानंतर परत एक फोटो सोडून 13.22 सेकंदावरती हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. एवढं झाल्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे. स्केपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. आता तुम्हाला इथं 3 लेअर दिसणार. ह्या 3 लेअरला सिलेक्ट करून इथून कॉपी लेअर करायचं आहे. केल्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे. बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर हा जो काय आयकॉन दिसतो त्यावर क्लिक करून पेस्ट लेअर करायचं आहे. 3 लेअरला सिलेक्ट करायचं आहे. केल्याच्यानंतर सगळ्यात लास्टला यायचं आहे. 2 नंबरचा आयकॉन दिसतो यावर क्लिक करून घ्यायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुमचा व्हिडिओ ते एकदम रेडी झालेला आहे. याला सेव्ह करण्यासाठी तुम्हाला शेअरचा आयकॉन दिसणार त्यावरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. केल्याच्यानंतर तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाणार. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.